मंडळी, काल 4 जानेवारी 2025 म्हणजेच शनिवारी संतोष देशमुख खून प्रकरणात एक मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकानं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं. काल त्यांची सुनावणी पार पडल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान तिसरा आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरारच आहे. सध्या त्या चौघांची चौकशी सुरू असून त्यांच्या फोनमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काही व्हिडिओ सापडलेत ते धक्कादायक असून आरोपींनी अक्षरशः संतोष देशमुख यांची हत्या एन्जॉय केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय. तसंच जी हत्यारं खून करण्यात वापरण्यात आली त्याचाही आता व्हिडिओमधून उलगडा झालेला आहे. दरम्यान मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार पुण्यात सापडल्यानंतर अनेकांनी सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतायत म्हणून शंका उपस्थित केली. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या डॉक्टरकडून पोलिसांना आरोपीचा ठाव ठिकाण्याची टीप लागली ते डॉक्टर संभाजी वायबसे कोण आणि त्यांचा संतोष देशमुख हत्याकांडाशी त्यातील आरोपींशी काय संबंध आहे, संतोष देशमुख हत्याकांडात नेमकं काय काय नवीन खुलासे झालेत, पुढच्या तपासामध्ये काय होतं, खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड कुणाच्या प्रकरणात अडकतो का, याचा थोडक्यात आढावा घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी आणि एसआयटी समितीकडे सोपवण्यात आलाय. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळेला पकडलं बीड पोलिसांनीच. त्याबद्दल नवनीत कावत यांचं कौतुक केलं जात आहे. पण ज्याच्यामुळे बीड पोलिसांचं विशेष पथक आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंपर्यंत पोहोचलं त्या डॉक्टर संभाजी वायबसेची आता बीडमध्ये चर्चा सुरू आहे. तो नेमका आहे तरी कोण, करतो काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची स्पेशल एक्सपर्ट टीम आरोपींशी संबंधित तांत्रिक माहितीचा तपास घेत होती. खुनाच्या घटनेपूर्वी, घटनेनंतर, फरारी झाल्यानंतर आरोपी कुणाकुणाशी बोलत आहेत, कुठे जात आहेत याचा तपास ही टीम करत होती. त्यातच एक नाव पुढे आलं ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे. डॉक्टर वायबसे हाच आरोपींना फरार होण्यास मदत करत होता असा पोलिसांना संशय आला. कारण एक व्यक्ती मर्डर झाल्यापासून गायब आहे, तिचा खुनाशी काही संबंध नाही, पण तरीही ती नॉट रिचेबल कशी काय होऊ शकते. त्यामार्फत या सगळ्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्थानिकांनाही वायबसेबद्दल विचारण्यात आलं. त्यानंतर वायबसेबाबत प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान हा वायबसे केस तालुक्यातल्या वाघेरे गावचा आहे. तो एक प्रॅक्टिशनर डॉक्टर होता, पण पुढं त्यानं ऊस मुकदम म्हणून काम करायला सुरुवात केल्याचं कळतंय. एखादा ऊसतोड कामगार उचल घेऊन तोडीला आला नाही तर त्याच्यावर दबाव टाकण्याचं किंवा दडपशाही करण्याचं काम सुदर्शन घुलेमार्फत वायबसे करत असल्याचं पुढे येत आहे. संभाजी वायबसे हा स्वतः बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी हॉस्पिटल चालवायचा, मात्र तो नंतर ऊसतोड मुकदम म्हणून काम करायला लागला. त्यावेळी त्याची सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे याच्यासोबत ओळख वाढली आणि तो त्यांच्यासोबत काम करायला लागला अशी माहिती आहे. संभाजी वायबसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती. डॉक्टर वायबसे हा 9 तारखेपासून गावात नव्हता. एवढंच नाही तर एका नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यावेळीही तो अंत्यविधीला हजर राहिला नव्हता. त्यामुळे पोलिसांची एक टीम 5 दिवसांपासून समांतरपणे वायबसेच्या मार्गावर होती, मात्र तो सापडत नव्हता. सुदर्शन घुलेसह संभाजी वायबसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती. त्यानंतर राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायबसेपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे. या प्रकरणात त्याच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय. दरम्यान एका वृत्तानुसार संभाजी वायबसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन बीडमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्याची चौकशी झाली आणि पोलिसांना सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात यश आल्याचं सांगितलं जाते. त्यानंतर बीड पोलिसांनी एक प्रेस नोट काढली. त्यातही संभाजी वायबसेंचं नाव आहे. त्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट लिहिलंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींना शोधण्यासाठी बीड पोलिसांचं विशेष शोध पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्या पथकानं डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेतले. खरं तर फरार आरोपींच्या शोधासाठी जंग पछाडणाऱ्या पोलीस यंत्रणा आणि सीआयडी पथकाचं हे मोठं यशच म्हणावं लागेल. पण हे फरार आरोपी पोलिसांना हाती लागण्याची मोठी स्टोरी आहे. त्या हत्येनंतर तपास यंत्रणांची सतर्कता, हत्येच्या प्रकरणातील एक एक कडी जोडत सुरू असलेला तपास आणि एका डॉक्टरची चौकशी यामुळे पोलीस सुदर्शन घुलेपर्यंत जाऊन पोहोचले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं. मात्र त्यांनी युट्यूबवर बातमी बघितली. त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच सर्व आरोपी फरार झाले. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही हत्येच्या घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले होते. तिघेही तिथे एका शिवमंदिरात थांबले होते. जवळपास 15 दिवस ते तिथंच राहिले. मंदिरात जेवण करणं आणि तिथंच झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती. पण घुले आणि सांगळे यांना अटक होण्याच्या 3 दिवस आधी आरोपींजवळ असलेले पैसे संपले होते. आणखी काही काळ लपून राहायचं असेल तर त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यामुळं फरार आरोपी कृष्णा आंधळे हा वेश बदलून पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी मिळून ठरवलं होतं. पुण्यात एक व्यक्ती आंधळेंकडे पैसे देणार होता.
ते पैसे घेतल्यानंतर आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता. त्यानुसार ओळख लपवून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला. त्यानंतर कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्यातला आपापसातला संपर्क संपला. आपसात संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं. कृष्णा आंधळेची वाट न बघता ते दोघेही पुण्याला आले. तिथे एका व्यक्तीला ते भेटणार होते, त्यांच्याकडून पैसे घेणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं, कारण त्याआधी पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसे यांची चौकशी केली होती. दरम्यान कृष्णा आंधळे आधीच पुण्यातून गेल्यानं तो फरार होण्यात यशस्वी ठरला. खरं तर हत्येनंतर बराच काळ पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली नव्हती, पण वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर तपासाला वेग आला आणि गुन्हा नोंद असलेल्या 7 पैकी 6 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. तसंच सिद्धार्थ सोनवणे, जो की मुख्य आरोपीला गावात राहून माहिती देत होता, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना 14 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर वाल्मिक कराडही खंडणी प्रकरणात अटकेत आहे. या 8 आरोपींना 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. त्यापैकी महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे गेवराई पोलीस ठाण्यात, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत, तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या 8 आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव आणि चौकशीसाठी वेगवेगळे ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे त्रिकूट फुटलं नसतं तर अजूनही पोलिसांना आरोपीचा थांग पत्ता लागला नसता. फरार आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल बंद केले होते. ठराविक काळानं नवीन सिम कार्ड घेऊन एकमेकांना संपर्क केला जात होता, पण तरीही यंत्रणांनी त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळवली. त्याच माहितीच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलं. आता कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार असून कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती सापडणार का? आरोपींना काय शिक्षा व्हायला हवी? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.